जनरल बॉडीची मीटिंग संपलेली आहे. आता आपलं जे महत्त्वाचं सुनावणीचं काम आहे ते आपण करूयात. माझा प्रयत्न राहील की जेवढे सातारचे नगरसेवक असतील, जेवढे उपाध्यक्ष असतील, अध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, यांनी माझ्या सुनावणीला उपस्थित राहावं. कारण का काय शहरामध्ये असे अनाधिकृत माझ्यासारखी जी बांधकामं आहेत, म्हणजे माझ्या कुटुंबाने जे अनाधिकृत बांधकाम केलेलं आहे ते नक्की तोडलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळं नगरपालिकेचे जेवढे सीओ असतील, नगरसेवक, बनकर आहेत, बनकर साहेब तुम्ही उपस्थित राहावं या सुनावणीला. ठीक आहे. कारण का संपूर्ण सातारा महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे की सुजित आंबेकरांचं अनाधिकृत बांधकाम आहे ते तोडलं गेलं पाहिजे. मला असं वाटतंय बघा, निशांत पाटील हे माजी नगराध्यक्ष आहेत. माझी विनंती आहे तुम्हाला अशी राहिली तर सगळे नगरसेवक आहेत. मला वाटतं रवी पवार आहेत, प्रशांत आयरव आहेत, तुमच्या आहेत. तर तुम्ही सर्वांनी माझ्या सुनावणीला उपस्थित राहा. पहिलं जे बांधकाम आहे सातारा शहर स्वच्छ चांगलं व्हावं तर सुरुवात सुजित आंबेकरच्या बांधकामापासून नगरपालिकेने करावी. माझी ही विनंती आहे नगरपालिकेला. सर्व नगरसेवकांनी पहिलं पाऊल, पहिला हातोडा पोवई नाक्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून पहिलं सुजित आंबेकरचं जे बांधकाम आहे, अवैध बांधकाम, अनाधिकृत बांधकाम, जे माझ्या जागेत काय केलं असेल कागदोपत्री ते तोडावं. आणि आज सुनावणी आहे तर माझी विनंती, आज जशी जनरल बॉडी झाली त्या जनरल बॉडी प्रमाणे माझी सुनावणी संपूर्ण नगरसेवक सातारा शहरातल्या नागरिकांसह व्हावी. काय मत आहे आपलं? आपण सिव्हिलला सुचवाय हरकत नाही. खरंच काय हरकत आहे? म्हणजे काय होतं की एखादा माणूस ज्यावेळेस अर्ज करतो त्या अर्जाची शहानिशा होत नसते. तो अर्ज खरा की खोटा. मी जर म्हणत आलं काय नाही, सर्वांना विनंती आहे, सर्व पत्रकारांना, की ही जी सुनावणी आहे ही ऑन कॅमेरा सातारच्या सर्व नगरसेवक, सर्व सातारा शहरातील नागरिक, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष यांच्या समोर व्हावी. खरं खोटं हे साताऱ्यातल्या जनतेला कळावं, सातारच्या मंत्र्यांना कळावं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कळावं की माझं जे बांधकाम आहे ते खोटं आहे, अवैध आहे, अनधिकृत आहे. माझी सर्वांना विनंती आहे, मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही इथं उपस्थित राहावं. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी उपस्थित राहावं. आत्ताच सुनावणी आहे मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये. चला, मी सर्वांना विनंती करतो, येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना विनंती आहे, चला सर्वांनी पुढे या. पाटील साहेब तुम्ही उपस्थित राहा. ही आमची सगळी पत्रकार आहेत, प्रिंट मीडियातली पत्रकार आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडियामधले पत्रकार आहेत, महिला नगरसेवक आहेत. माझी खास करून माझ्या वॉर्डच्या नगरसेविका आहेत. कोरपडे मॅडम, तुम्हाला विनंती करतो, वसंत भोजनालय हे तुमच्या वॉर्ड अंडर येतं. जर हे हॉटेल अनधिकृत असेल, त्याच्यामध्ये अतिक्रमण असेल तर हे याच्यावरती तातडीने कारवाई व्हायलाच पाहिजे. पहिली कारवाई सुजित आंबेकरांच्या मार्फत व्हावी, पहिली कारवाई. आणि नंतर शहरामधली जी काय अतिक्रमण असतील त्याच्यावर आपण ती तुमचा भाग झाला, पण पहिली कारवाई माझ्याकडनं व्हावी अशी. पाटोळे कुठे गेले आमचे नगरसेवक आहे का? या 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 माझ्या वॉर्डाचेही नगरसेवक आहेत, त्यांनाही मी विनंती करतो की या सुनावणीला तुम्ही उपस्थित राहा. पहिली कारवाई माझ्याकडे व्हावी. म्हणजे मला फार आनंद वाटला की सातारा शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी सुरुवात नवीन बॉडीने माझ्यापासून केली आहे. तर माझी विनंती आहे आपण या सुनावणीला उपस्थित राहावं. मी तर नगराध्यक्षांची पण वाट बघतोय, सीओनची वाट बघतोय. तुम्ही अपक्ष निवडून आलेला आहात, तुमचं अभिनंदन. बरं का, सुनावणी आहे सातारा शहरातल्या महत्त्वाच्या विषयाविषयी. वसंत भोजनालय नावाचं पोवई नाक्यावर हॉटेल आहे. माझ्या पत्नी ते हॉटेल चालवतात आणि ते अनधिकृत आहे असं सर्वांचं म्हणणं आहे. तिथं अवैध बांधकाम आहे, त्याला कुठलंही काहीच नाही. तर माझी विनंती राहील, काय खरं काय खोटं याची सुनावणी आता आपण नगरपालिकेमध्ये मला बोलवलेलं आहे. तर नगरसेवक प्रतिनिधी म्हणून तुम्ही ह्या सुनावणीला साताराच्या महत्त्वाच्या वॉर्डमधून तुम्ही माजी नगराध्यक्षांना पाडून तुम्ही निवडून आलेला आहात, त्यामुळे तुमच्याकडे पण लोकांचं लक्ष आहे. तर तुम्ही या सुनावणीला उपस्थित राहा. लोकमतचे पत्रकार आहेत, प्रभातचे पत्रकार आहेत, पुण्यनगरीचे पत्रकार आहेत, हे कायम नगरपालिकेत असतात. तर माझी विनंती राहील, ही जी सुनावणी होणार आहे या सुनावणीला माझ्या पत्रकार मित्रांनीही समोर यावं. जे खरं यावं, तुम्ही उपस्थित राहा अशी माझी विनंती आहे.
मला असं वाटतं की जनरल बॉडीच्या केबिनमध्ये सुनावणी झाली तर मला हरकत नाही असं मला वाटतं सगळ्यांसमोर ही सुनावणी व्हावी. बघू मी प्रयत्न करतो जरा पुन्हा एकदा की छत्रपती शिवाजी सभागृहामध्ये जाऊन काही दिसत नाही मला. ठीक आहे. नमस्कार. सगळ्या महिला नगरसेविका आहेत. तर माझी विनंती हीच आहे, मी आज का आलो माहिती आहे का, मी सहसा नगरपालिकेमध्ये येत नाही. शंकर महादेव माझे उपनगराध्यक्ष पण आहेत तिथं समोर. माझा अनधिकृत बांधकाम आहे कोयनाच्यावर. माझी पत्नी चुकीचा व्यवसाय चालवते असं नगर परिषदेने म्हटलेलं आहे. तर काय खरं काय खोटं हे म्हणजे सुरुवात आपल्याला सातारा शहर हे सुंदर स्वच्छ करायचं आहे, बरोबर आहे. तर सुरुवात माझ्यापासून करायला ही विनंतीच करायला हवी. म्हणजे सुनावणी घेतली नगरपालिकेने, कशासाठी घेतली की माझं अनधिकृत बांधकाम आहे, अतिक्रमण आहे. तर अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम असेल तर माझ्यापासून सुरुवात करावी. आणि फलटणच्या एका व्यक्तीला, सामाजिक कार्यकर्त्याला वाटलं की आंबेकरांचा अनधिकृत आहे. साताऱ्यातल्या काही 4-5 लोकांना वाटलं की आंबेकरांचं, सामाजिक कार्यकर्त्यांना वाटलं, मग त्यांनी चांगली सुरुवात केली आहे. तर माझी विनंती हेच राहील, तुम्ही सगळे नगरसेविका आहात, की पहिली कारवाई की कोविड घाटावरती शिवाजी महाराजांना नमन करून माझ्यावर व्हावी. चांगली गोष्ट आहे की मग तुम्ही तरी निश्चय घेत असेल तर चांगली गोष्ट आहे ना. म्हणून तर आज काय खरं काय खोटं हे आपल्याला समोर करायचं आहे. आणि जर याच्यामध्ये काही चूक असेल तर हा संपूर्ण तुमच्या नगरसेवक असतील, प्रशासन असेल, यांनी जबाबदारी घ्यायची. अगदी बरोबर आहे. तर मला असं वाटतं योगायोगाने हे इतकं मोठं दालन आहे की ऑन कॅमेरा सुनावणी व्हावी. मला वाटतं जळक साहेबांनी कालच एक आव्हान केलं होतं एक बाईटमध्ये. तर तुमच्या समोर ही सुनावणी व्हावी. मी पुन्हा एकदा सांगतो की नगराध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील आणि सर्व सभापतींनी इथे यावं आणि ही ऑन कॅमेरा सुनावणी करावी.